नमस्कार व्ह्यूवर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील 5वा चॅप्टर आहे सागरी प्रवाह। याचे प्रश्न उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये आणि छोटे छोटे उत्तर काढून दिलेले आहे मी। तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच पद्धतीने तुम्हाला आणखी वेगवेगळ्या जर याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरामध्ये आहे? तर याचं उत्तर येईल पॅसिफिक। खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरामध्ये आहे? याचं उत्तर येईल सोमाली प्रवाह। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, सागरी प्रवाहाच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? तर भूमीय वारे। उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाची निर्मिती होते? तर दाट धुके। उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? तर खोल सागरी प्रवाह। नंतर खालील विधाने तपासा आणि अयोग्य विधान दुरुस्त करा। यामध्ये पहिला प्रश्न, सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा आणि गती देतात, बरोबर आहे। खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात, हे सुद्धा बरोबर आहे। पृष्ठीय सागरी प्रवाहाची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये होते, तर हे चूक आहे, कारण त्याची निर्मिती जी आहे ही सर्वसाधारणपणे ध्रुवीय प्रदेशामध्ये होते। मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे, तर हे विधान बरोबर आहे। त्यानंतरचं विधान आहे की हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते, तर हे विधान चूक आहे, कारण ते धोकादायक असते असं पाहिजे होतं तिथे। नंतर ब्राझीलजवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते, या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते, तर हे चूक आहे, कारण की याच्यामध्ये पाणी जे आहे ते उबदार होते। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न नंबर 3, पुढील गोष्टीचा परिणाम काय आहे ते सांगा। जसं उष्ण प्रवाहांचा हवामानावर काय परिणाम होतो? तर उष्ण प्रवाहामुळे तापमान वाढते। दुसरा आहे, जेथून हे प्रवाह वाहतात तेथे तुलनेने अधिक पाऊस पडतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, शीतप्रवाहांचा हिमनगाच्या हालचालीवर काय परिणाम होतो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल, शीतप्रवाहामुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात आणि परिणामी सागरी वाहतुकीला धोके निर्माण होतात। त्यानंतर आहे सागरात पुढे आलेल्या भूभागाचा काय परिणाम होईल? तर सागरी पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण होतात, तसेच सागरी प्रवाहाची दिशा आणि वेग या घटकामध्ये बदल होतो। त्यानंतर आहे उष्ण आणि शीत प्रवाहाच्या संगमाचे प्रदेश, याचा परिणाम काय आहे? या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धुके तयार होतात। 2, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पती, शेवाळ, प्लवक हे माशांचे खाद्य वाढते आणि तेथे मासेमारी हा व्यवसाय भरभराटीला येतो। त्यानंतरचा प्रश्न आहे की सागरी प्रवाहाची वहनशक्ती, याचा काय परिणाम होईल? तर यामुळे किनारपट्टीचे तापमान आणि पर्जन्यमानामध्ये फरक पडतो। 2, खोल सागरी प्रवाहामुळे सागराच्या पृष्ठभागातील उष्ण पाणी सागरांच्या तळाकडे आणि सागरांच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की खोल सागरी प्रवाह, याचा काय परिणाम होईल? तर खोल सागरी प्रवाह यामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी आणि सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 4, सागरी प्रवाहाचा नकाशा पण पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। जसं पहिला प्रश्न आहे की हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल ते सांगा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की त्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील तापमान आणि पर्जन्याचे प्रमाण कमी राहील। त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रतिविषुवृत्तीय प्रवाह कोणत्या महासागरामध्ये येतात? तर आर्क्टिक आणि दक्षिण महासागरामध्ये दिसत नाही, कारण की ही महासागर ध्रुवीय प्रदेशामध्ये आहे आणि त्यात व्यापारी वाऱ्याचा प्रवाह कमी असतो। आणि नंतर आहे की उष्ण हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत आणि का? तर यामध्ये शीतप्रवाह नाही आहे, कारण उत्तर हिंदी महासागराचा भाग हा उष्ण कटिबंधामध्ये आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये शीतप्रवाह नसतो। नंतरचा प्रश्न, उष्ण आणि शीतप्रवाह एकत्र येणारी क्षेत्र कुठे आहेत? तर याची क्षेत्र आहे, पहिलं म्हणजे उत्तर अटलांटिक महासागर, गल्फ प्रवाह, लॅब्राडोर प्रवाह, त्याच्यामध्ये उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये क्युरिशिओ प्रवाह आणि ओयाशिओ प्रवाह आहे। नंतर दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये ब्राझील प्रवाह आहे आणि फॉकलँड प्रवाह आहे। तर दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये पूर्व ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पूर्वीय प्रवाह आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। जसं खोल सागरी प्रवाहांची निर्मितीची कारणे कोणती आहे? तर याचे उत्तर येईल की उष्णता, क्षारता, अभिसरण यामुळे खोल सागरी प्रवाह हे निर्माण होतात। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सागर जल गतिशील कशामुळे होते? तर सागर जल हे गतिशील होते ग्रहीय वाऱ्यांमुळे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे,
सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते? तर सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते. त्यानंतरचा प्रश्न आहे की कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यामध्ये का गोठतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल की इथे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ लॅब्राडॉर शीतप्रवाह वाहतो. 2 आहे की लॅब्राडॉर शीतप्रवाहामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळील सागर जलाच्या तापमानामध्ये घट होते आणि त्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हे हिवाळ्यामध्ये गोठतात. तर इथे आपला हा चॅप्टर समाप्त झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इतर कोणत्या विषयावरती तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.